नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, IIMC कडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन कडून ही भरती निघालेली आहे. भारतीय अ, जनसंचार संस्था भरती 2025 ची. यामध्ये तुमचं जे पद जे असणार आहे मित्रांनो, पद आता मल्टिपल अशी पोस्ट असणार आहे, 10 पोस्ट असतात त्याच्यामध्ये. लायब्ररीयन इन्फॉर्मेशनमध्ये व्हॅकन्सी असणार आहे. ऑफिसरसाठी, त्यानंतर असिस्टंट एडिटरसाठी व्हॅकन्सी, असिस्टंट रजिस्टरसाठी व्हॅकन्सी आहे, सेक्शन ऑफिसरसाठी व्हॅकन्सी आहे, सिनियर रिसर्च असिस्टंटसाठी व्हॅकन्सी आहे, असिस्टंटसाठी पण व्हॅकन्सी आहे, प्रोफेशनल असिस्टंट, ज्युनियर प्रोग्रामर, उच्च श्रेणी लिपिक आणि स्टेनोग्राफरसाठी तर व्हॅकन्सी आहे. आता या सगळ्या पदांना मिळून 51 पदांसाठी तर भरती निघालेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. आता लायब्ररीसाठी जर बोलायला गेलं तर ग्रंथालय विज्ञान डिग्री लागणार आहे आपल्याला. ओके, एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी पीजी डिग्री. ओके, त्याच्यानंतर बी टेक, MSc, MCA. ओके, अशासाठी पीजी डिग्री आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला मी आता पदांनुसार देणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनची, सिलेक्शन प्रोसेस, सॅलरी किती असणार आहे, संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओ तुम्हाला मिळेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे, भारतीय संचार संस्थांकडून इथं व्हॅकन्सी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन कडून इथं व्हॅकन्सी आहे. अरुणा असाप अली मार्ग, न्यू कॅम्पस, न्यू दिल्लीला याची हेड ऑफिस आहे. 3 नंबरची नोटिफिकेशन आली 2025 ची. आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन कडून इथं व्हॅकन्सी आहे. ज्याच्या कंपनीबद्दल इथं माहिती दिलेली आहे, तुम्ही ही वाचू शकता. आता IIMS कडून इन्व्हाइट फॉर ऍप्लिकेशन फॉलोइंग व्हॅकन्सीज. ओके, आता याच्यामध्ये आता व्हॅकन्सीज बद्दल जाणून घेऊया. सिरियल नंबर, नेम ऑफ द पोस्ट आणि लेवल सॅलरी दिलेली आहे. न्यू दिल्ली करता इथं पोस्ट दिलेली आहे. ओके, त्यानंतर इथं दिन कमालने इथं पोस्ट दिलेली आहे. त्यानंतर इथं ऐझावालला दिलेली आहे, अमरावतीला, जम्मूला, कोट्यामला अशा पोस्ट दिलेल्या आहे. टोटल व्हॅकन्सी दिलेली आहे. ओके, तर आता इथं आपण डायरेक्टली आपण टोटल पोस्ट आणि ग्रुप बद्दल जाणून घेऊया. सगळ्यात पहिला पोस्ट असणार आहे लायब्ररी इन्फॉर्मेशनचा. याच्यामध्ये आपल्याला ऑफिसरसाठी 11 सॅलरी असणार आहे. एक पद इथं बघायला मिळतात. ग्रुप ची व्हॅकन्सी, एक पोस्ट. ओके, 2 नंबरचं पद असिस्टंट एडिटरला इथं व्हॅकन्सी, लेवल 10 सॅलरी असणार आहे. ओके, याच्यामध्ये कॅटेगरी एक व्हॅकन्सी बघायला मिळते, ग्रुप ची पोस्ट. असिस्टंट रजिस्टरला इथं लेवल 10 सॅलरी दिलेली आहे. याच्यामध्ये 5 पोस्ट बघायला मिळतात, वेगळ्या ठिकाणी. ओके, कॅटेगरीनुसार. सेक्शन ऑफिसरला लेवल 7 सॅलरी असणार आहे. त्यामध्ये 4 व्हॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर सिनियर रिसर्च असिस्टंटसाठी लेवल 6 सॅलरी बघायला मिळतात. ग्रुप बी ची भरती एक सॅलरी बघायला मिळते. ओके, आता हे ग्रुप एच्या भरती तर 3 ओके, रजिस्टर पर्यंत ग्रुप बी ची भरती. ओके, त्यानंतर 6 नंबरचा पोस्ट असिस्टंटसाठी असणार, लेवल 6 सॅलरी. याच्यामध्ये ग्रुप बी ची भरती 11 व्हॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर प्रोफेशनल असिस्टंटसाठी इथं व्हॅकन्सी दिलेली आहे. त्याच्यामध्ये लेवल 6 सॅलरी. याच्यामध्ये आपल्याला ग्रुप बी ची भरती 5 व्हॅकन्सी. ज्युनियर प्रोग्रामरसाठी लेवल 6 सॅलरी. याच्यामध्ये ग्रुप बी ची भरती 5 व्हॅकन्सी. अपर डिव्हिजन क्लर्क लेवल 4 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ग्रुप सी ची भरती 12 पदं बघायला मिळतात. स्टेनोग्राफर लेवल 4 ची भरती. याच्यामध्ये आपल्याला ग्रुप सी ची भरती आपल्याला लेवल 4 ची सॅलरी असणार आहे. ग्रुप सी ची भरती 6 व्हॅकन्सी बघायला मिळतात. टोटल सगळ्या पदांना मिळून 51 पदांसाठी तर भरती निघालेली आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे ऍप्लिकेशन फीज आपल्याला दिलेली आहे. ग्रुप ए ची जी पोस्ट आहे याच्यामध्ये दिलेली आहे, ग्रुप ए साठी UR OBC ला 1500 रुपये असणार आहे. ग्रुप ए मध्ये आपल्याला SC ST महिला आणि EWS ला 750 रुपये असणार आहे. ग्रुप बी मध्ये UR OBC ला 1000 रुपये असणार आहे. ग्रुप बी मध्येच SC ST महिलांना, सर्व्हिसमॅन PWD ला 500 रुपये. ग्रुप सी मध्ये UR OBC ला 500 रुपये. ग्रुप सी मध्ये SC ST महिला EWS ला 250 रुपये. जर आपण डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असाल आणि कॅटेगरीमध्ये आपल्याला 500 रुपये. ओके, नील असणार आहे, कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके, आता याचे फॉर्म चालू झालेले आहेत 13 डिसेंबर 2025 पासून. आणि त्याच्यानंतर लास्ट डेट असणार आहे 12 जानेवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. तर हार्ड कॉपी वगैरे ऍप्लिकेशन आपल्याला पाठवायची आहे, जी की 19 जानेवारी 2026 पर्यंत, आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे 12 जानेवारी 2026 पर्यंत. म्हणजे हार्ड कॉपी पण पाठवायची आहे, डॉक्युमेंट पण पाठवायचे. सगळ्यात आधी ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे, आणि तेच हॉट कॉपी वगैरे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून आपलं डॉक्युमेंटेशन त्याच्या मागे लावून त्यांच्या ऍड्रेसवर पाठवायचे आहे, जी की तुम्हाला मी ऍड्रेस सांगितलेला आहे.
आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो असणार आहे तो ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट झाल्यानंतर आपला हार्ड कॉपी ऑनलाईन ॲप्लिकेशनचा फॉर्म आणि ऑल आपले सेल्फ अटेस्टेडचे डॉक्युमेंट अँड सर्टिफिकेशन असतात एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डिमांड ड्राफ्टमध्ये आपल्याला ते टाकायचे आहे. ओके, याच्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन न्यू दिल्लीला ॲड्रेसवर पाठवायचं आहे. त्याचा की ॲड्रेस तुम्हाला मी सांगितलं आहे, डेप्युटी रजिस्ट्रेशन इंडियन इन्स्टिट्यूट मास कम्युनिकेशन अरुणा आसाप अली मार्ग न्यू दिल्ली कॅम्पस न्यू दिल्लीला इथं पाठवायचं आहे. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला करायचं आहे 12 जानेवारी 2026 पर्यंत आणि याचे ऑफलाईन फॉर्म पाठवायचे आहे 19 जानेवारी 2026 पर्यंत स्पीड पोस्टने. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे की इन्क्वायरीसाठी तुम्हाला मेल ॲड्रेस दिलेला आहे. तुम्हाला डाऊट असेल तुम्ही यांना मेल करू शकता काही. ओके, आता क्वालिफिकेशन दिलेली आहे याच्यामध्ये आलेला जे की पदानुसार असणार आहे. पोस्ट दिलेला आहे सगळ्यात पहिले लायब्ररी इन्फॉर्मेशन ऑफिसर लेवल 11 सॅलरी यांना लागणारे मास्टर डिग्री आपल्याला झालेली पाहिजे याच्यामध्ये लायब्ररी सायन्समध्ये इन्फॉर्मेशन सायन्समध्ये तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, याच्यामध्ये तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके, याच्या संपूर्ण माहितीच्यात देण्यात आलेली आहे 40 वर्षावर तुम्ही अप्लाय करू शकतो. 2 नंबरची पोस्ट असणार असिस्टंट एडिटरमध्ये लेव्हल 10 सॅलरी याच्यामध्ये आपल्याला दिलेली आता मास्टर डिग्री आपली झालेली पाहिजे तरच आपण अप्लाय करू शकतो. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल कम्युनिकेशन सोशल सायन्स ओके याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये पण आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके, एज लिमिट असणार आहे 56 इयर तर अप्लाय करू शकतात 56 वर्षापर्यंत नॉलेज पाहिजे आपल्याला पब्लिकेशन वर्कमध्ये. ओके, 3 नंबरचा पोस्ट असिस्टंट रजिस्टरसाठी लेवल 10 सॅलरी याच्यामध्ये मास्टर डिग्री पाहिजे आपल्याला 55% तरच आपण अप्लाय करू शकतो. 3 वर्षाचा आपल्याला याच्यामध्ये एक्सपिरियन्स पाहिजे सेक्शन ऑफिसरमध्ये लेवल 7मध्ये. ओके, 40 वर्षापर्यंत आपण याच्यात अप्लाय करू शकतो. त्या नंबरचं जे पोस्ट दिलेलं आहे 4 नंबरचं सेक्शन ऑफिसरला लेवल 7 सॅलरी बॅचलर डिग्री आपल्याला पाहिजे आहे. ओके, यामध्ये एनी ग्रॅज्युएट डिग्री आपण याच्यामध्ये झालेली असेल तर अप्लाय करू शकतो. ओके, याच्यामध्ये पण आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स वगैरे लागणार आहे याच्यामध्ये. ओके, 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 5 नंबरचा पोस्ट सिनियर रिसर्च असिस्टंटसाठी लेवल 6 सॅलरी मास्टर डिग्री आपल्याला झालेली पाहिजे मास कम्युनिकेशन्समध्ये सोशॅलिटीमध्ये अँथ्रोलॉजीमध्ये. ओके, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे तरच अप्लाय करू शकतात. डिप्लोमा रिसर्च आपल्याला पाहिजे PG डिप्लोमा झालेला असेल किंवा डाटा प्रोग्रामिंग झालेला असेल आपल्याला 40 वर्षावर त्याच्यात अप्लाय करू शकतो. 6 नंबरची पोस्ट असणार आहे असिस्टंटसाठी लेवल 6 सॅलरी याच्यामध्ये आपल्याला एनी ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे झालेली पाहिजे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. प्रोफेशनल असिस्टंटसाठी लेवल 6 सॅलरी मास्टर डिग्री आपली झालेली पाहिजे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये लागणार आहे. बॅचलर डिग्री असेल 3 वर्षाची डिग्री लायब्ररी 3 वर्षामध्ये झालेली असेल तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतात. त्यानंतर 8 नंबरची पोस्ट ज्युनियर प्रोग्रामरमध्ये लेवल 6 सॅलरी याच्यामध्ये BE BTech कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरवाल्यासाठी वॅकन्सी MCA MSc कम्प्युटरसाठी वॅकन्सी आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला तरच आपण अप्लाय करू शकतो. 35 वर्षापर्यंत याच्यात आपल्याला एज लिमिट आहे. अपर डिव्हिजन क्लर्कसाठी लेवल 4 सॅलरी आता याच्यामध्ये जर बघायला गेले आपण तर आपल्याला एनी ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे आहे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे लोअर डिव्हिजन क्लर्कमध्ये आपण काम केलेलं असेल तर अप्लाय करू शकतात. पण याच्यामध्ये काय असते एक आता आपल्याला सर्टिफिकेट लागतं कोणतं स्पीड सर्टिफिकेशन लागणार आहे इंग्लिश टायपिंगचं 35 वर्ड पर मिनिट नाहीतर हिंदी टायपिंगचं 30 वर्ड पर मिनिटचं कॉम्प्युटर ऑपरेटर आपल्याला आलं पाहिजे सर्टिफिकेट लागणे MSc वगैरे 32 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 10 नंबरची पोस्ट स्टेनोग्राफर आता स्टेनोग्राफरमध्ये जर बघायला गेले तर बॅचलर डिग्री झालेली पाहिजे आणि आपल्या स्टेनोग्राफरचा कोर्स झालेला पाहिजे इंग्लिश आणि हिंदीमध्ये मिनिमम आपल्याला 80 वर्ड पर मिनिटमध्ये आणि इंग्लिशची टायपिंग 35 वर्ड पर मिनिट हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट तरच आपण अप्लाय करू शकतो. आता 80 आता याच्यामध्ये दिलेलं आहे गुड कम्युनिकेशन स्किल दिलेली आहे ह्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन दिलेली आहे. ओके, 10 मिनिटामध्ये आपल्याला 80 वर्ड पर मिनिट टाईप करावं लागतात ते कसं दिलेलं आहे 50 मिनिटमध्ये इंग्लिश 50 हिंदी मिनिट 65 मिनिट हिंदीमध्ये. ओके, ते लिमिट दिलेलं आहे 32 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. आता अदर इम्पॉर्टंट इंट्रोडक्शन दिलेलं आहे जे की आपल्याला ऑल ग्रुप्स दिलेला आहे ग्रुप A ग्रुप B मध्ये दिलेला आहे रायटिंग टेस्ट दिलेली आहे आपल्याला इंटरव्ह्यू होणार आहे. ओके, याच्यात इंटरव्ह्यू वगैरे रायटिंग टेस्ट असणार आहे. ग्रुप B मध्ये पण सेम असणार आहे ग्रुप C मध्ये पण रायटिंग टेस्ट प्लस आपल्याला आपलं जे टेक्निकल नॉलेज आहे ते पण घेतलं आहे इंटरव्ह्यू पण आपल्याला घेण्यात येत आहे. ओके, याच्याबद्दल संपूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे. त्यानंतर आपण इथं खाली जाऊया
तर याच्याबद्दल इथं वेबसाईट लिंक दिलेली आहे इथं अप्लाय करण्यासाठी आणि आपल्याला लास्ट डेट दिलेला आहे ह्याच्यामध्ये 12 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि 19 जानेवारी 2026 पर्यंत ऑफलाईन फॉर्म यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा न्यू दिल्लीला. ओके. तर ती तशी मी संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. तर ही तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल आणि PDF फाईल डाउनलोड करायची असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.